हाय गाईज, आज आपण सोयाबीनचे कोफ्ते बनवणार आहे आणि कोफ्त्याची सब्जी बनवणार म्हणजे सोयाबीन कोफ्ता सब्जी। मग आता आपण हे मस्तपैकी सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत, गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि पिळून घेतलेले आहेत, त्यातलं पाणी सगळं काढलेलं आहे। आणि त्याला लागणारं साहित्य लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे आपण आणि सोयाबीन हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे, मिरची टाकायची आहे आणि थोडं थोडं वाटून घ्यायचं जेणेकरून सर्व सोयाबीनला आपलं मसाला लागेल। हे असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून। आता मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे। हे बघा आपण आता हे असं थोडं थोडं करून काढून घ्यायचं आहे आणि हे जेच आपण रोल तयार करायचे आहेत। असं काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं आहे ते परत आणि वाटून घेते मी मिक्सरला। हे बघा थोडंसं राहिलेलं आहे ते मिक्सरला वाटून घेते। सोयाबीन टाकून मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे आपल्याला असं परत। आता हे आपण सोयाबीन कसे बारीक केलेले आहेत तसं आपण बारीक करायचं आहे। आपल्याला एकदम बारीक करायचे आहेत, मोठे अजिबात ठेवायचे नाहीये सोयाबीन। हे बघा असं बारीक केलेलं आहे एकदम मस्तपैकी। हे लसूणचे तुकडे जे राहिलेले आहेत ते आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये वाटणमध्ये वाटून घ्यायचे आहे आपल्याला। आता थोडेसे लसूणचे तुकडे राहिलेले आहेत ते आणि राहिलेले सोयाबीन आपण ह्यात टाकून घ्यायचे आहेत आणि वाटून घ्यायचे आहेत आपल्याला। हे असं टाकून मस्तपैकी मिक्सरला पटकन वाटून घ्यायचे। हे बघा आपलं आता हे सोयाबीनचे कोफ्ते तयार झालेले आहेत आपले।
आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ थोडंसं टाकायचं आहे, जेणेकरून कोफ्त्यामध्ये पण थोडीशी मिठाची टेस्ट आली पाहिजे, आपल्याला थोडे चविष्ट लागले पाहिजे. तर आपण ह्याच्यामध्ये फक्त थोडेसे मीठ टाकायचे, कारण की आपल्याला नंतर आणि मीठ टाकायचं आहे. थोडं मीठ आणि थोडीशी हळद हे आता टाकून आपण मिक्स करून घ्यायची. ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं आपण तेल टाकायचं आहे, थोडंसं. हे थोडं फक्त थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि थोडं गरम मसाला पण टाकायचा आहे आपल्याला ह्यात. एक मिनिट, हे जरा मिक्स करून झालं की मग गरम मसाला टाकायचा आपल्याला. थोडंसंच गरम मसाला टाकायचा आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं मिक्स केलेलं आहे. हे लसणाची फोडी एखादी राहिली की ती काढून टाकायची, ती मग खाताना तोंडाला लागते, दाताला. आता आपण ह्याचे रोल तयार करायचे. हे बघा, असे रोल तयार करून घ्यायचे. असे रोल तयार करायचे एक 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 एक. सॉरी, आणि एक राहिलं, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन टाकायचं. ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन, फक्त थोडंसं बेसन टाकायचं, जास्त नाही टाकायचं आपल्याला. आणि मिक्स करायचं, जेणेकरून कसं ते भाजले, आपल्याला तळायचं आहे. म्हणजे आता आपल्याला हे असे गोळे करून घ्यायचे. असे गोळे एक 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 करून तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून एकत्र आपल्याला ते तळता येईल. आणि काही ह्याच्यात ॲड करता येईल असं आम्हाला कमेंट करून सांगत राहा. आम्हाला सांगा तुम्ही की आणि कोणत्या वेगळ्या पद्धतीची करता येईल. ही मी माझ्या पद्धतीची केलेली आहे. आता गोळे मस्तपैकी तयार झालेले आहेत आपले. थोडंसं राहिलेलं आहे, थोडं पटकन करून दिलं. तुम्हाला आवडतात ना सोयाबीनचे कोफ्ते? मस्तपैकी सोयाबीन कोफ्ता सब्जी आपण बनवतोय.
भाजी आमच्याकडे भाजी म्हणतात सब्जीला. झालेलं आहे शेवटचं रोल. हे झालेलं आहे आपले कोफ्ते तयार. आता आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. आता हे आपले कोफ्ते तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला एक एक करून तळून घेणार आहे. मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत खुसखुशीत, म्हणजे आपल्याला भाजीमध्ये ते टाकायचे आहेत. आता तेल कडक ठेवलेलं आहे आपण तळण्यासाठी. कोफ्ते तळायला तेल कडक ठेवलेलं आहे. हे बघा तेल कडक ठेवलेलं आहे आपण. आता तेल आपलं कडलेलं आहे. हे बघा दिसते थोडंसं कडलेलं आहे तेल. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक कोफ्ता सोडायचा आहे. पहिला आपण टेस्ट करून बघायचं तेल कडले का. हे बघा तेल कडलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सोडायचं आहे. आणि आपण हळूहळूच हे करायचं आहे, जेणेकरून फुटले नाही पाहिजे गोळे. हळूहळू आपल्याला फिरवायचे आहेत, कारण की हे फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. बघा असे हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. हळूहळू फिरवत भाजायचे आहेत. हे बघा हे बघा मस्त भाजायला लागलेले आहेत. चांगले खुसखुशीत झाले की मग काढायचे. हे बघा हळूहळू कोफ्ते शिजलेले आहेत, थोडे कच्चे आहेत. आपल्याला चारी बाजूनी भाजून घ्यायचे आहेत.
असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत, एकदम खुसखुशीत कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा मस्त फ्राय झालेत ना. आता आपण हे काढून घेऊया. बघा किती मस्त हे बघा, हे बघा किती खुसखुशीत झालेले आहेत. असेच आपल्याला बाकीचेही तळून घ्यायचे आहेत. आता आपण थोडे जास्त टाकूया पटपट तळून घ्यायला. आपले कोफ्ते इथे शिजून दे, आपण तोपर्यंत भाजीची तयारी करून घ्यायची आहे आपल्याला. आपण आता कढई घेतलेली आहे, कढई घेतली, कढईमध्ये आपण आता तेल ओतायचं आहे. आता इथे आपण कढईमध्ये तेल कडत ठेवलेलं आहे. तेल कडलं की आपण पुढचं साहित्य टाकायचं आहे, काय काय लागणार आहे ते. तोपर्यंत आपण इथे पण लक्ष द्यायचं आहे, इथे पण करपून द्यायचं नाही आपल्याला वडे. हे बघा असे मस्तपैकी बनवायचे आहेत कोफ्ते. आता तेल मस्त कडकलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे.
जिरं टाकून झालं की थोडं हलवायचं आहे आपल्याला. थोडं हलवून घ्यायचं आहे. आणि आपण आलं, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो ह्याची पेस्ट तयार केलेली आहे. ही बघा, ही पेस्ट आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण ह्याची पेस्ट तयार केलेली आहे. ही आपण आता ह्याच्यात टाकायची आहे. हे तर चांगली भाजून घ्यायची आपल्याला. तोपर्यंत आपण आता इथे हे शिजलेले आहेत, हे काढून घ्यायचे आहे आपण. आता बाकीचे राहिलेले ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता सगळेच टाकणार आहे. आता हे मस्तपैकी फ्राय व्हायला ठेवायचे. शिजून दे चांगले. तोपर्यंत आपण भाजीची तयारी इथं बघूया. हे असं मसाला चांगला भाजला पाहिजे, कारण की कांदा हा आपण कच्चाच घेतलेला आहे. कच्चा कांदा, कच्चे टॅमॅटो ह्याची पेस्ट केलेली आहे ना आपण. तर ते कांदा चांगला भाजून त्याला तेल सुटलं पाहिजे, तोपर्यंत आपण हे हलवायचं आहे. ह्यामध्ये आपण आता मीठ टाकायचं आहे. हे बघा, मीठ टाकायचं. हळद टाकायची आणि आपण थोडा अगोदर त्या ह्याच्यामध्ये कोफ्तेमध्ये गरम मसाला टाकलेला आहे, त्यामुळे इथे पण थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही, नाहीतर तिखट होऊन जाईल. आणि आमची घरगुती चटणी आहे ती पण मी इथे टाकणार आहे. आपण कोफ्तेमध्ये मिरची टाकलेली आहे, इथं चटणी ही आपण थोडीशी टाकायची आहे. याची थोडीशी हलवून घ्यायची आणि थोडं त्याला तेल सुटस तोपर्यंत ठेवायचं आहे. आता इथे आपण थोडं फ्राय होत आलेलं आहे कोफ्ते. हे बघा, जास्त हलवलं ना की असं थोडं येऊन जातं. हे असं आता थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे. आपण ही ग्रेव्ही बघा भाजून घेतोय. मस्त ग्रेव्ही भाजून झाली की मग आपण थोडंसं त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. ते आता शिजते ग्रेव्ही, थोडी चांगली शिजली की मग आपण पाणी टाकून घ्यायचं. तिथे ही ग्रेव्ही आपली मस्त पैकी आता शिजलेली आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. असं पाणी टाकून घ्यायचं, पातळ करायचं आहे. थोडं आणि पाणी टाकायचं आहे.
आणि पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये कोफ्ते सुद्धा टाकायचे आहेत. हे बघा, आता ह्याला आपली उकळी आली की मग आपण कोफ्ते टाकायचे. बघा, तर इथे उकळी आलेली आहे आपल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक कोफ्ते टाकायचे आहेत. हे बघा, कोफ्ते बघा कसे कुरकुरीत एकदम मस्त झालेले आहेत. हे बघू शकताय तुम्ही. ते आपल्याला ह्याच्यामध्ये मंद आचेवरती टाकायचे आहेत एक एक. आणि असे हे हलवून घ्यायचं आहे. थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात पण. आता हे आपल्याला कोफ्ते मस्त शिजवून घ्यायचे आहेत. थोडंसं फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे आपलं कोफ्त्याची सब्जी थोडीशी तयार झालेली आहे, थोडी राहिलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण वरतून कोथिंबीर टाकायची आहे. ते आपण आता वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची आहे. आजची रेसिपी आपली कोफ्ता विथ मसाला तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.